शिरगुप्पी शुगर वर्क्स कागवाड चेअरमन माजी आमदार जननायक माननीय श्री कल्लापन्ना मगेन्नावर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक शिरगुप्पी शुगर वर्क्स लिमिटेड कागवाड। कर्नाटक महाराष्ट्र संस्कृती संगमातून वाहणाऱ्या कृष्णामाईच्या काठावरील हे चिक्कोडी तालुक्यातील मांजरी गाव। कृष्णाकाठावर केवळ सुपीक जमीन आणि शेतशिवारेच बहरले नाहीत, तर डोंगरा एवढ्या उंचीच्या कर्तृत्वाची, आबाळालाही गवसणी घालण्याची जिद्द बाळगणारी, उत्तुंग ध्येयनिष्ठा बाळगणारे माणसही निर्माण झाले। यातीलच एक कर्मयोगी व्यक्तिमत्व, शेतकरी, कष्टकरी आणि तळागाळातील जनतेसाठी अहोरात्र झटणारे भूमिपुत्र, जनसामान्यांच्या मनात आदराचे, सन्मानाचे आणि अगदीच ध्रुव ताऱ्यासारखे अढळ स्थान निर्माण केलेले लोकप्रिय जननायक म्हणजे माजी आमदार कल्लापन्ना मगेन्नावर होय। तन मन धन अर्पण करून लोककल्याणासाठी सदैव तळमळीने काम करणाऱ्या या सर्व गुण संपन्न, शांत, संयमी, कनवाळू, साखरेसारख्या गोड नेतृत्वाचा 20 सप्टेंबर 2024 रोजी 77वा वाढदिवस साजरा होत आहे। त्यानिमित्त त्यांच्या जीवन प्रवासावर टाकलेला हा छोटासा दृष्टिक्षेप। जागृत व नवसाला पावणाऱ्या जागृत ग्रामदैवत श्री लक्ष्मी देवीचे कृपाछत्र लाभलेल्या मांजरी पुण्यभूमीत वडील पारिसा आणि आई आदुबाई या दाम्पत्याच्या पोटी 20 सप्टेंबर 1947 रोजी जननायक कल्लापन्ना मगेन्नावर यांचा जन्म झाला। सुसंस्कृत, दयाळू आणि मनमिळावू असणाऱ्या सर्वसामान्य शेतकरी दाम्पत्याच्या संस्काराची शिदोरी त्यांना मिळाली। बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे। लोकांच्या सुखासाठी, लोकांच्या कल्याणासाठी जगले पाहिजे, जगा आणि जगवा सुद्धा हा मूलमंत्रच जननायक कल्लापन्ना मगेन्नावर यांना आपल्या आई वडिलांच्याकडून मिळाला। लोककल्याण करणारे अण्णा ते कल्लापन्ना हे समर्पक नाव त्यांना आई वडिलांच्याकडून मिळाले आणि आपल्या समर्पित कामातून लोककल्याण करून कल्लापन्ना हे नाव त्यांनी सार्थ करून दाखविले आहे। माजी आमदार आणि शिरगुप्पी शुगर वर्क्स कागवाडचे चेअरमन कल्लापन्ना मगेन्नावर यांचे प्राथमिक शिक्षण मांजरी या जन्मगावी, तर माध्यमिक शिक्षण जवळच असलेल्या अंकली या गावी झाले। वडिलोपार्जित शेती असल्याने शिक्षण घेतानाही ते शाळेबरोबरच शेतीमध्येही समरस झाले। वडिलांना शेती कामात मदत करतानाच कृषी क्षेत्राच्या पलीकडचे उद्योग व्यवसायाचे क्षेत्रही त्यांना खुणावत होते। लाकडाची वखार, पिठाची गिरणी, वीटभट्टी, पाईप कारखाना आदी उद्योग निर्माण करून आपल्या भावंडांसोबत शेतीसह उद्योग व्यवसायातही त्यांनी चांगलीच भरारी घेतली। कुटुंब समृद्ध करत असतानाच गाव आणि आपला विभागही सुखसमृद्ध करण्याचा त्यांचा विचार अंतःकरणापासूनचा होता। शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब, तळागाळातील वंचित सर्वसामान्य जनता यांच्या व्यथा आणि वेदना आपल्या मानून त्यांचे अश्रू पुसण्यासाठी माजी आमदार कल्लापन्ना मगेन्नावर यांनी जनसेवेमध्ये स्वतःला झोकून दिले। सन 1978 साली मांजरीतील जनतेने त्यांच्या कामाची पहिली पोचपावती देत प्रचंड मताने त्यांना मांजरी ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून निवडून दिले। लोककल्याणकारी कामांचा ध्यास घेतल्याने त्यांच्या कामाच्या कक्षा रुंदावत गेल्या। सन 1978 ते सन 1985 या कालावधीमध्ये त्यांनी जनता पक्ष आणि समाजवादी जनता दलाचे कार्यकर्ते म्हणून कौतुकास्पद काम करून दाखवले। त्यांनी केलेल्या कामामुळे, जनसंपर्कामुळे, लोककल्याणाच्या तळमळीमुळे जनता इतकी खुश आणि प्रभावित झाली की सन 1985 साली त्यांना थेट सदलगा मतदारसंघातून आमदार म्हणून विजयाचा आणि लोककल्याणाचा फेटा बांधून विधानसभेत सन्मानाने पाठवले। आमदार म्हणून सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी अगदी तळातील वंचित गोरगरीब लोकांपासून ते शेतकरी, कष्टकरी, कामगार, नोकरदार, उद्योजक, व्यावसायिक या सर्वच घटकांना लाभ मिळवून देण्याची चांगली भूमिका पार पडली। सदलगा मतदारसंघातील विविध रस्ते, गावागावातील विकास कामे करून मतदारसंघातील गावांचा कायापालट करून आदर्शवत काम करून दाखवले। सन 1986 ते सन 1988 या कालावधीमध्ये दूधगंगा कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले। सन 1989 ते सन 1994 या कालावधीमध्ये कर्नाटक प्रदेश जनता दलाच्या कार्यकारी समितीचे सदस्य म्हणून जनता दलाचे कार्य कर्नाटक राज्यातील जनतेपर्यंत पोहोचविले। सन 1989 ते सन 1999
या कालावधीमध्ये महावीर कोऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल बेडकिहाच्या चेअरमन पदाची त्यांनी धुरा सांभाळली। सांगली, कोल्हापूर, बेळगाव, विजापूर या जिल्ह्यांचे सुवर्ण मध्य असलेल्या कागवाड येथील एका निर्जन फोंड्या माळावर शिरगुप्पी शुगर्स कागवाड या कारखान्याचे स्वप्न त्यांनी अथक प्रयत्नातून साकार करून दाखवले। आथणी, चिक्कोडी, शिरोळ, मिरज तालुक्यातील ऊस पट्ट्यातील शेतकऱ्यांना चोख काटा रोख पेमेंट देऊन त्यांना योग्य घामाचे दाम मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्नातून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सहयोगातून साखर कारखाना सुरू केला। सन 1995 पासून ते आजपर्यंत संस्थापक चेअरमन म्हणून केलेल्या समर्थ नेतृत्वामुळे कारखाना भरभराटीला आला आहे। हजारो शेतकरी ऊसाची तोड वेळेत होत असल्याने सुखावले आहेत। शेकडो कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटला आहे। अनेकांचे व्यवसाय या कारखान्यामुळे भरभराटीला आले आहेत। बेरोजगारीचा प्रश्न बऱ्याच अंशी या कारखान्यामुळे कमी झाला आहे। अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही या कारखान्यामुळे मिटला आहे। कारखाना परिसरात हजारो झाडांची वनराई निर्माण करून पर्यावरण संतुलनासाठीही त्यांनी प्रयत्न केलेले आहेत। सन 1999-2000 सालामध्ये मैसूर सॅन्डल सोप अँड डिटर्जंट लिमिटेड बेंगळुरूचे अध्यक्षपदाचा सन्मानही त्यांना लाभला आहे। सन 2008 ते सन 2021 या कालखंडामध्ये युकोकेन शुगर्सचे संचालक म्हणूनही त्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे। सन 2017 सालापासून चिक्कोडी लोकसभा जनता दलाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी चांगली पक्षबांधणी व संघटन केलेले आहे। अनेक शिक्षण संस्थांची स्थापना करून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी शैक्षणिक दालन उपलब्ध करून देण्याचे कौतुकास्पद आणि स्मरणीय काम माजी आमदार कल्लाप्पण्णा मग्गेनवर यांनी केलं आहे। सर्वसामान्य जनतेला आर्थिक विवेचनेतून बाहेर पडून त्यांना बचतीची सवय लागावी, शेती, उद्योग, व्यापार, व्यवसायासाठी आर्थिक तरतूद व्हावी यासाठी त्यांनी KP मग्गेनवर लक्ष्मी सौहार्द क्रेडिट सहकारी संस्थेची स्थापना केली। आथणी, चिक्कोडी, रायबाग, कागवाड तालुक्यामध्ये या संस्थेच्या 33 शाखा आहेत। कोट्यवधींच्या भागभांडवलातून हजारो शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, आम जनतेला याचा लाभ मिळत आहे। कित्येक वर्ष 50% लाभांश देण्याचा विक्रम या संस्थेच्या वतीने नोंदविण्यात आलेला आहे। माजी आमदार कल्लाप्पण्णा मग्गेनवर यांनी अनेक धार्मिक कार्यामध्येही आपले मोलाचे योगदान दिलेले आहे। गोकाक तालुक्यातील कोन्नूर गावात आचार्य श्री भद्रभाऊ महाराज, आचार्य श्री 108 शांतीसागरजी महाराज तपोभूमीमध्ये परमपूज्य आर्यिका श्री सुभूषणमती माताजींच्या प्रेरणेने परमपूज्य 108 श्री शांतीसागरजी महाराज स्मारकाची त्यांनी निर्मिती केली आहे। भारत गौरव परमपूज्य आचार्य श्री देशभूषण महाराज यांची जन्मभूमी शांतिगिरी ट्रस्टचे कार्यकारी संचालक म्हणूनही ते काम करीत आहेत। दक्षिण भारत जैन सभेचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत। याशिवाय विविध पूजाविधी समारंभामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत धार्मिक कार्यातही आपले योगदान दिले आहे। आपल्या चांगल्या स्वभावाच्या बळावर त्यांनी अनेक नेत्यांशी आपुलकीचे नाते निर्माण केले आहे। रामकृष्ण हेगडे, VP सिंग, SR बोम्मई, वीणा मोईली, HD देवेगौडा, कुमारस्वामी, VL पाटील यांच्यासह अनेक दिग्गज राजकीय नेत्यांचे सानिध्य त्यांना अनुभवता आले आहे। चांगल्या कामाची पोहोचपावती विविध पुरस्कारांच्या रूपातून मिळत असते। अनेक सामाजिक संस्थांच्या वतीने पुरस्कार देऊन माजी आमदार कल्लाप्पण्णा मग्गेनवर यांचा गौरव करण्यात आलेला आहे। 77व्या वर्षीही जनकल्याणाची तळमळ ठेवून सातत्याने विकासाभिमुख दृष्टी ठेवून वाटचाल करणारे जननायक माजी आमदार कल्लाप्पण्णा मग्गेनवर यांना यापुढेही असेच सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक कार्यासाठी बळ मिळावे ह्याच वाढदिवसाच्या त्यांना लाख लाख शुभेच्छा। रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ।